Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. एका ट्रकवरील सहाय्यकाला डांबून ठेवल्या प्रकरणात आता रबाळे पोलिसांनी मोठी कारवाई केली. खेडकर कुटुंबाचा बॉडीगार्ड असलेल्या प्रफुल्ल साळुंखेला पोलिसांनी धुळ्यात अटक केली. पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने 27 सप्टेंबरपर्यंत त्याला कोठडी सुनावली. पूजा खेडकर आणि तिच्या आईवडिलांचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. एकीकडे पूजा खेडकरचं IAS पद रद्द केलेलं असताना आता आणखी एक नवं प्रकरण समोर आलंय. 13 सप्टेंबरला मुलुंड ऐरोली हायवेवर एक ट्रक आणि एका कारमध्ये छोटासा अपघात झाला. यामध्ये कारला थोडं नुकसान झालं होतं. यावेळी कार चालकाने ट्रकच्या ड्रायव्हरकडे कारच्या रिपेअरिंगसाठी पैसे मागितले होते. पैसे न दिल्याने कार चालकाने थेट ट्रकच्या हेल्परचं अपहरण केलं होतं. यानंतर ट्रकच्या मालकाने रबाळे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. नवी मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना अपघात झालेली कार खेडकर कुटुंबियांच्या पुण्यातील बंगल्यात आढळून आली. खेडकर कुटुंबाच्या घरात ट्रकच्या हेल्परला डांबून ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी हेल्परला खेडकरांच्या बंगल्यातनं सोडवलंय. यावेळी चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांना मनोरमा खेडकर यांनी सहकार्य केलं नाही. पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्यासाठी त्यांना नोटीस देखील पाठवण्यात आली होती, परंतु ते पोलीस स्टेशनला हजर झाले नाहीत. त्यानंतर दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर हे दोघेही फरार आहेत. त्यांचा बॉडीगार्ड प्रफुल्ल साळुंखे हा देखील फरार होता. त्याला आता पोलिसांनी धुळ्यातनं अटक केली आहे. दरम्यान खेडकर दाम्पत्याचा अजूनही पोलीस शोध घेत आहेत. या अटकेनंतर पोलिसांनी काय माहिती दिली पाहूयात. पुलिस स्टेशन CR नंबर 668 पब्लिक 2025 में जो आरोपी है प्रफुल्ल ज्ञानेश्वर साळुंखे, उसको रबाळे पुलिस का जो पथक है उन्होंने सिंदखेड़ा जिला धुले यहाँ से अरेस्ट किया है और उसको माननीय न्यायालय के सामने हाजिर करवा के उसका जो पुलिस कस्टडी रिमांड है 24/9/2025 तक हमें मिला है. उसके बारे में उसकी पूछताछ उसमें पुलिस कस्टडी रिमांड में हम लोग कर रहे हैं. और जो वाहिजे आरोपी है दिलीप खेडकर, उसकी पत्नी मनोरमा खेडकर और एक अज्ञात आरोपी, इसके शोध के लिए हमारे जो पथक है वो अभी फील्ड पे है. उनका शोध हम ले. ठीक है, सेक्शन कौन कौन से लगाए सर? इसमें जो ओरिजिनल सेक्शन है वो किडनैपिंग का था. उसके बाद में जैसे फैक्ट सामने आए हैं उस हिसाब से भारतीय न्याय संहिता कलम 137(2), 115(2), 127(7), 308(4), 3(5) और BNS कलम 238(3) एक कलम वार उसमें किया है. इसमें और कितने अब्सकॉन्डिंग है? इसमें दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर और एक अननोन, ऐसे 3 अभी अब्सकॉन्डिंग है. इसको सर कहाँ से गिरफ्तार किया और इनका रोल क्या था? इनका जो रोल है वो अभी इनका तपास चालू है. जो प्राइमरी रोल सामने आए हैं वो तपास का भाग है, उसको हम यहाँ पे नहीं बता सकते, लेकिन उसको अरेस्ट जो है वो सिंदखेड़ा जिल्हा धुळे से. आता बॉडीगार्ड सापडला असला तरी दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर कधी सापडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.